नमस्ते. मी जगन्नाथ शिंदे. आपण मागच्या वेळेस गरुड पक्षाविषयी माहिती घेतली. लोकांना आवडली. खूप लोकांनी लाईक केलं. अर्थात मी व्हिडिओ जो बनवतो, मी यूट्यूबवर येतोय त्याचं कारण एकमेव, मी माझ्या व्हिडिओमध्ये कुठेही वेडेवाकडं नाचणं नाही, कसला विनोद नाही, कसली गंमत जम्मत नाही की भरपूर लाईक तुम्ही करावे आणि तुम्हाला मोठं करावं असातला भाग अजिबात नाही. मला पैसे मिळावे त्यातून असं काही सुद्धा नाही. माझी पुस्तकं फार मोठ्या प्रमाणात मध्ये बाजारात खपली जातात. तुमच्याजवळ सांगायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वाघाबद्दल. आता वाघ तुम्हाला माहिती, कदाचित पाहिलेलं नसेल पण चित्रात पाहिलेलं असेल. आपल्या आई वडिलांकडून, आजोबाकडून, गावातल्या एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला वाघाबद्दल माहिती मिळाली असेल. त्यामुळे वाघाबद्दल मी सांगण्याची आवश्यकता नाही. तो जंगलामध्ये राहतो, जंगलातले प्राणी खातो, शिकार करतो आणि जंगलामध्ये राहतो. हे आपल्याला सर्वांना माहिती. माणसाला तो भीतो. क्रूर असला तरी माणसाला भीतो, कारण माणसाच्या हातामध्ये शस्त्र आलेलं आहे. पण मी आज तुमच्याशी बोलणार आहे ते नरभक्षक वाघाबद्दल. माझ्या वाचनामध्ये हा शब्द आला आणि एकदा मला त्याबद्दल विचार करायला संधी मिळाली आणि ठरवलं की आपण त्याच्यावर लिहायचं. मग त्यासाठी खूप मी अभ्यास केला. महाबळेश्वरच्या जंगलामध्ये किमान पार्श्वभूमी आपल्याला माहीत असावी म्हणून रात्र रात्र जागून काढले. लिंग मळ्यात मध्ये खूप काळ मी त्या परिसरात मध्ये राहिलो. याचं कारणच काय होतं की मला पार्श्वभूमी तयार करायची होती आणि त्यासाठी मला लिहिण्यासाठी थोडा अनुभव घ्यायचा होता. पाटण तालुक्यातल्या कोयना नगर भागात सुद्धा मी रात्रीचा फिरलेलो आहे आणि इतकी माहिती माझ्याकडे आली की मी त्यावेळेसच ठरवलं की आपण एक छोटीशी कादंबरी त्याच्यावर तयार होईल. आणि ही बघा कादंबरी झाली की या कादंबरीच्या आतापर्यंत 3 आवृत्त्या निघालेल्या आहेत. नरभक्षक. मित्रांनो, पहिला प्रश्न निर्माण होतो, वाघ नरभक्षक का होतो? काय होतं, त्याच्या तोंडाला जर माणसाचं मांस लागलं तर तो नरभक्षक होतो. का बरं? सर्व प्राण्यामध्ये माणसाचं मांस हे चवदार असतं. माणसाचं मांस आहे ना, हे सर्व प्राण्यामध्ये चवदार. पण सहज कसं मिळतं त्याला? जंगलामध्ये कुठे काही कारणानं एखादं प्रेत तसंच पडून राहिलं, मारामारी झाली, तिथंच एखादं प्रेत केलं, एखाद्याने प्रेत नष्ट करण्यासाठी जंगलामध्ये आणून टाकलं, कधी अपघात झाला आणि प्रेत तसंच राहिलं आणि ते वाघाला खायला मिळालं की तो चटवतो. त्याला दुसरं मांस आवडतच नाही. तो शिकार करण्यासाठी मानवी वस्तीकडे वळतो. आणि आता तर अलीकडच्या काळात मध्ये तुम्हाला माहिती आहे की छोटे प्राणी जंगलामध्ये राहिलेले नाहीत आणि काही वेळा असे क्रूर प्राणी अगदी मानवी वस्तीपर्यंत येऊ लागले आहेत. बर, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशात मध्ये जिथं किर्र अशी दाट जंगल आहेत, या जंगलामध्ये नरभक्षक वाघाने धुमाकूळ काही काळ घातलेला होता. आजही नरभक्षक वाघ आहेत. बरं, यांना मारणं फार कठीण असतं. अरे, घरामध्ये झोपलेल्या नवरा बायकोच्या कडचं बाळ कधी उचलून नेलं हे कळत नाही. रात्री संध्याकाळी अंधार पडल्यानंतर बाहेर पडणं तर कठीणच आहे. प्रवास करणं सुद्धा कठीण होऊन बसतं. हा वाघ अनेक त्याच्यात मध्ये वैशिष्ट्य आहे त्याची, नरभक्षकाची. आज समजा
एका विशिष्ट गावात मध्ये शिकार त्यानं माणसाची केली. पुढची शिकार तो जवळजवळ 50-100 किलोमीटर वरती करतो. त्यामुळे शिकाऱ्याला माग काढणं कठीण होतं. तो एवढा चपळ बनलेला असतो मांस खाऊन की तो त्याची पळण्याची गती प्रचंड इतर वाघापेक्षा वाढलेली असते. हा नरभक्षक त्याची भीतीच मरून गेलेली असते. माणसाची भीतीच राहिलेली नसते. त्याला माणूस हे त्याचं भक्ष्य झालेलं असतं. अशा वेळेस काय करायचं नेमकं? काही वेळा मिलिटरीतली काही माणसं बोलवून त्या भागामध्ये त्याची शिकार करण्याचा विचार केला जातो, केली जाते. तरीही काही नरभक्षक हाती येत नाहीत. कारण त्यांची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलेली आहेत की तो झाडावर चपळ गतीने पळू शकतो, जंगलामध्ये जाऊ शकतो, पुरावा मागं सोडत नाही. एखाद्या आरोपीप्रमाणे तू मागं पुरावाच राहणार नाही याची तू काळजी घेतो. मग यासाठी प्रशिक्षित शिकारी खास परदेशातनं सुद्धा मागून घ्यावा लागतो. आपल्या देशात जशी ही परिस्थिती आहे तशीच अनेक देशामध्ये असे नरभक्षकांचे प्रकार घडलेले आहेत. मित्रांनो, आपले पूर्वज किती श्रेष्ठ व काय परंपरा करून ठेवले त्यांनी. माणूस मेल्यानंतर त्याचं प्रेत उघड्यावर ठेवत नाहीत, जमिनीत मध्ये गाडलं तरी जातं, नाही तर जाळून टाकलं जातं. का? कुठल्याही हिंस्त्र प्राण्याला मानवाच्या शरीराचे लचके तोडता येऊ नयेत, मांस खाता येऊ नये आणि त्यानं नरभक्षक होऊ नये, हे तर आपल्याला माहित आहे. आता थोडेसे औद्योगिक क्रांती झाली, माणसाच्या हातात शस्त्र आलं, मोठमोठी जंगलं कमी होत गेलीत आणि त्यामुळं हे नरभक्षक कमी झाले. मित्रांनो, नरभक्षकाची माहिती आपण घेतलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विनामूल्य. याच्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. नमस्ते 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 नमस्ते.